मंडळी, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि काँग्रेससाठी तो एक धक्काच ठरला। कित्येक दशक देशावर आणि महाराष्ट्रावर सत्ता भोगणारा काँग्रेस पक्ष या विधानसभा निवडणुकीत 16 आमदारांवर येऊन पोहोचला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गजांना ही मात खावी लागली। पक्षाच्या पराभवाने अंतर्गत गटबाजी, मतभेद आणि नेतृत्वाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करतात असा घणाघाती आरोप बंटी शेळके यांनी केला होता। त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कठोर पावलं उचलण्याचा निर्धार केला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून नाना पटोले यांना हटवून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कमान कोणाच्या हाती सोपवली जाणार? आमदार अमित देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव समोर येते। अनुभवी की नव्या दमाचा कोणता नेता सांभाळणार महाराष्ट्र काँग्रेसची धुरा? या तिन्ही नेत्यांपैकी कोणता नेता अधिक प्रभावीपणे काम करेल आणि काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वोत्तम नेता कोण ठरेल, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मंडळी, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, त्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला। पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला। अक्षरशः मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जाणारे नाना पटोले हे फक्त 216 मतांनी निवडून आले। काँग्रेसची एवढ्या प्रमाणावर पिछाड झाल्यामुळे सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पराभवाची जबाबदारी ठेवण्यात आली। त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका होत असताना पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्व बदलाची मागणी केली। पराभव हा शेवटचा नसतो तर सुरुवात असते असं म्हणत काँग्रेसच्या नव्या अध्यायाला सुरुवात करण्यासाठी बदलांची तयारी सुरू झाली। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हा प्रमुख राजकीय नेता असतो, जो पक्षाचे धोरण राबवण्यासाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी जबाबदार असतो। प्रदेशाध्यक्षाला पक्षाची कार्य नियोजनबद्धपणे पार पाडावी लागतात। स्थानिक नेत्यांशी संवाद साधून एकजूट राखावी लागते। निवडणुकांच्या तयारीसाठी रणनीती आखणे, प्रचार मोहिमा व्यवस्थापित करणे आणि स्थानिक स्तरावरील समस्या जाणून घेणे त्याचे महत्त्वाचे कार्य असते। पक्षाचे ध्येय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांशी संवाद साधणे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो। संघटनेची जबाबदारी सांभाळताना तो राज्याच्या प्रगतीसाठी राजकीय दृष्टिकोन ठेवतो आणि या सर्वांसाठी नाना पटोले हे कुठेतरी कमी पडले अशी कुजबूज काँग्रेसमधून ऐकायला येते। महाराष्ट्रातील एक आक्रमक आणि स्पष्टवक्ते नेते जे भाजपा विरोधात तीव्र भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात, त्यांनी भाजपातील असंतोषामुळे पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। ते शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय यांच्यासारख्या मुद्द्यांवर सरकारला लक्ष करत असतात। त्यांच्या थेट आणि आक्रमक शैलीमुळे ते भाजप विरोधी लढाईत प्रभावी मानले जातात। मात्र त्यांचे पक्षातील इतर नेत्यांशी संबंध ताणले असलेले अनेकदा दिसून आले, ज्यामुळे काँग्रेस पक्षाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले। त्यांची थेट बोलण्याची शैली आणि स्वमतेचा आग्रह यामुळे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे मतभेद प्रकर्षाने जाणवले आहेत। महाविकास आघाडीतील समन्वय राखण्यातही त्यांना अडचणी आल्या। विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत धोरणात्मक सहमती साधण्यात मर्यादा दिसल्या। त्याचा पक्षाच्या धोरणावर आणि एकत्रित आघाडीच्या प्रभावीपणावर परिणाम झाला आहे आणि विधानसभा निवडणुकीत काहीच हाती लागलं नाही। या सर्व घटनांना नाना पटोले जबाबदार आहेत अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या। पराभव हा शेवटचा नसतो तर सुरुवात असते असं म्हणत काँग्रेसच्या नव्या अध्यायाला सुरुवात करण्यासाठी बदलाची तयारी सुरू झाली। नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी काँग्रेसकडून बैठक बोलवली जाणार आहे। पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यामध्ये योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी चर्चा सुरू आहे। या प्रक्रियेत जनाधार, नेतृत्व गुण, पक्षनिष्ठा तसंच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयश आलं असल्यानं काँग्रेस आता नव्या दमाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे। अमित देशमुख, सतेज पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची चर्चा जोर धरू लागली। अमित देशमुख प्रदेशाध्यक्ष झाल्यास काँग्रेसला एक प्रगल्भ, सुसंस्कृत आणि तरुण नेतृत्व मिळेल, जे संघटनेला आधुनिक दृष्टिकोन देऊ शकेल। यानंतर सतेज पाटील प्रदेशाध्यक्ष झाले तर तरुणाईला आकर्षित करणारे ऊर्जावान नेतृत्व मिळेल। त्यांच्या आक्रमक शैलीमुळे संघटन बळकट होईल।
तसंच शेतकरी आणि ग्रामीण भागातील समर्थन वाढण्याची शक्यता आहे। तर पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यास काँग्रेसला अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व मिळेल, पक्ष संघटन मजबूत होईल, महाविकास आघाडीतील समन्वय वाढेल आणि भाजप विरोधी रणनीती अधिक परिणामकारक ठरेल। काँग्रेस समोर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं मोठं आव्हान आहे। जे विधानसभेला झालं ते झालं, मात्र आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणत यावर सत्ता मिळवायची। नव्या नेतृत्वाला ही निवडणूक हीच पहिली कसोटी ठरणार आहे। पक्ष संघटनेत नवा जोश भरण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणणं, गटबाजी दूर करणं आणि तरुण मतदारांपर्यंत पोहोचणं ही प्राथमिक उद्दिष्टे असतील। मंडळी, पक्षातील अनेक कार्यकर्ते या बदलांसाठी उत्सुक आहेत। नेतृत्व बदल ही काळाची गरज आहे। नव्या विचारांनी काँग्रेस पुन्हा उभारी घेईल असं मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडलं आहे। बदलांच्या या प्रक्रियेत काँग्रेसची पुढील वाटचाल काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। पक्षाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस नवं नेतृत्व तयार करत आहे। आता पाहायचं आहे की काँग्रेस पक्ष आपला जुना शाश्वत नारा हाताला साथ देऊया हा पुन्हा नव्या उत्साहाने कसा साकारतो। तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी बेस्ट नेता कोण असेल आणि होणारा प्रदेशाध्यक्ष राजकीय मैदानावर काँग्रेसचे पुनरागमन करेल का? तुमचं मत, प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या आधुनिक केसरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास इतकंच, भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या नवीन विषयासोबत। तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद।